व्यासंगाशी संग करून व्यासंग वाढवता येत नाही, एकदा व्यासंगाशी प्रसंग पडला की पुन्हा निसंग होता येत नाही. हा व्यासंगाचा सोहळा, हा घडल्या कार्याच्या प्रसंगाचा सोहळा. या जाणीवेच्या पलीकडे जेवढ्या मी जातो तेवढ्या आयुष्याचं नवं तत्वज्ञान आमच्या समोर येत राहतं. आयुष्य म्हणजे नेमकं काय? आपल्या वडिलांच्या चितेला अग्नी देण्याने आपल्या चितेला अग्नी देण्यासाठी एक वारसदार पैदा करणं याचा अर्थ आयुष्य का? आपल्या वडिलांच्या चितेला अग्नी देण्याने आपल्या चितेला अग्नी देण्यासाठी एक वारसदार पैदा करणं, या दोन चितेमधलं अंतर काढणं याचा अर्थ जगणं काय? जगण्याचा नेमका अर्थ काय? आयुष्याचा कुठला तत्वज्ञान आम्ही मानतो? जगण्यामध्ये नेमकं काय याचाही अर्थ आम्हाला कधीतरी शोधावा लागेल. छत्रपतींचा विचार वारसा आम्ही मानतो. या राज्याचे पाईक होण्याची ताकद आमच्यामध्ये यावी यासाठी हा सगळा संघर्ष. एक काळ होता आम्ही स्वाभिमानी संस्कृतीचे पाईक होतो, आता मात्र आम्ही श्वान संस्कृतीचे नाईक झालो आहोत. पूर्वी आमच्या घरावर पाटी असायची, तिच्यावर लिहिलेलं असायचं अतिथी देवो भव. आल्या गेल्या अतिथीला देव म्हणायची आमची पद्धत होती. पण काळ बदलला, घरावरची अतिथी देवो भव नावाची पाटी गळून पडली आणि त्या पाटीच्या जागी नवी पाटी आमच्या घरावर लागली. तिच्यावर लिहिला होता शुभलाभ. याचा अर्थ शुभ माझंच व्हावं, लाभही माझाच व्हावा आणि तो आमच्या घरात येणाऱ्या जाणाऱ्यांनी करावा, यासाठी शुभलाभ. ही शुभलाभ नावाची पाटी काही काळ आमच्या घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत करत राहिली. पण तोही काळ बदलला, शुभलाभ नावाची पाटी ही गळून पडली आणि त्या पाटीच्या जागी नवी पाटी आमच्या घरावर लागली. तिच्यावर लिहिलं होतं वेलकम. ही वेलकम नावाची पाटी मग आमच्या घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत करत राहिली. पण तोही काळ बदलला, वेलकम नावाची पाटी ही गळून पडली आणि त्या पाटीच्या जागी नवी पाटी आमच्या घरावर लागली. तिच्यावर आता लिहिलेलं असतं कुत्र्यापासून सावध राहा. एक काळ होता आम्ही अतिथी देवो भव म्हणत होतो, आता आम्ही कुत्र्यापासून सावध राहा म्हणायला लागलो. एक काळ होता आम्ही स्वाभिमानी संस्कृतीचे पाईक होतो, आता आम्ही श्वान संस्कृतीचे नाईक झालो. पूर्वी आमच्या दारात आलेल्या अतिथीला आम्ही देव म्हणायचो, आता आमच्या घरात कुणी येऊच नये म्हणून आम्ही दारातच कुत्रे बांधून ठेवायला लागलो. पण दारामध्ये कुत्रे बांधता बांधता त्या श्वानाचे काही गुणही आम्हाला चिकटले. हल्ली आम्हाला ते दोनच गुण येतात, त्यापैकी पहिला हे चाटणे आणि दुसरा हे चावणे. जोपर्यंत मला काय मिळत नाही तोपर्यंत दुसऱ्याचे पाय चाटायचे आणि एकदा मला मिळायला लागलं की मागच्यांना चावत सुटायचे. ही आमची जगण्या वागण्याची नवी पद्धत रूढ झाली. आणि या सगळ्या लढाईमध्ये स्वाभिमानीपणानं चालणारी माणसं मात्र आम्हाला दिसेनाशी झाली. आणि मग समाजाचं भवितव्य आम्ही शोधायला लागलो. अरे चाटणे चावण्याच्या जगामध्ये स्वाभिमानीपणानं चालणारी माणसं जर नसतील तर त्या समाजाच्या पाठीच्या कण्याचं नेमकं काय होईल याचा शोध आम्हाला कुठेतरी घ्यावा लागतो. आणि मग आम्हाला पाऊलवाटा शोधाव्या लागतात. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन समाजाच्या पाठीला बाग न येऊ देण्याची कारकीर्द घडवणाऱ्या माणसांचा आम्हाला विचार करावाच लागतो. या बाबतीत शिवाजी महाराज घडले. अरे काय गरज होती? सरदार पुत्र होते, शहाजी पुत्र होते, लोकांत राहता आलं असतं, ऐश करता आली असती, घोड्यावरनं फिरता आलं असतं, इथल्या रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र धरावं यासाठी स्वतःच्या आयुष्यावर रंगण करायची गरज नव्हती. या माणसाला कशासाठी लढले, कशासाठी केलं? अरे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले मनात आणला असतं तर राजा राणीचा संसार करू शकले असते. दुसऱ्यांचे संसार फुलवण्याचं काम यांनी करायची काही गरज नव्हती. अरे आमच्या गरिबांच्या झोपडीमध्ये ज्ञानाचा दिवा लागावा यासाठी हे पंजाबराव देशमुख, हे कर्मवीरराव पाटील कशाला झगडले लढले याचा शोध आमच्या मनामध्ये येतो. अरे स्वतःची पोरं अमेरिका इंग्लंडला बॅरिस्टर करायला पाठवावी ना, दुसऱ्यांची पोरं खांद्यावर घेऊन अनवाणी पायनी त्याला तीच पोरं अमेरिकेला पाठवण्याचं काम या माणसांनी केलंय. म्हणून आज एवढा शिक्षित समाज आमच्या पुढे बसलाय. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. छत्रपती होते, कोल्हापूर संस्थानचे प्रमुख होते, या झटावर ऐतिहासाठी आईश करता आली नसती का? त्या शावणीचे काम केलं ते आम्हाला कधीतरी विचार करायला भाग पाडतोय. अरे काय चुकली माणसं, कशासाठी केलं? तुकारामांनी जे सोसलं हे आमच्या कधीतरी लक्षात आलं पाहिजे. आणि मग विचार करतो की जगण्याचं तत्वज्ञान काय? आज जयंती पुण्यतिथी होते शिवाजी संभाजींची, जयंती पुण्यतिथी होते ज्ञानोबा तुकोबांची, जयंती पुण्यतिथी होते शाहू आंबेडकरांची. आमच्या वाट्याला फक्त महाडाचा महिना येतो. होता असं एका नैवेद्यात सगळे पितर, यांचे फोटो, यांचे पुतळे, आमचा फक्त एक फोटो घराच्या इकडच्या बाजूच्या भिंतीच्या चौकटीवर, एका बाजूला जन्म, दुसऱ्या बाजूला मृत्यू, खतम होई यात्रा. वर्ष झाली माणसं आठवतात आम्हाला, 350 वर्ष झाली शिवाजी आठवतात आम्हाला, 450 वर्ष झाली तुकोबा आठवतात आम्हाला, 325 वर्ष झाली संभाजी आठवतात आम्हाला. आमच्या 60 वर्षापूर्वीच्या आजोबाचं नाव मात्र आम्हाला आठवत नाही का? होतं असं. मग या माणसांनी काय केलं आणि आम्ही नेमकं काय करतो आहोत? आणि मग आमच्या लक्षात येतं या माणसांनी जे केलं ते जगणं होतं समाजासाठी आणि आम्ही जे करतोय ते जगणं आहे स्वतःसाठी. फरक आहे तो इथं. माणसं लक्षात ती राहतात जी समाजासाठी जगतात आणि माणसं विस्मृतीत ती जातात जी स्वतःसाठी मरतात. हा जर अध्यात्माचा, हा जर जगण्याचा एक नवा तत्वज्ञानाचा विचार आमच्या मनात
मनामध्ये आला तर जगण्याची तेजोरेख आमच्या पुढे सहजपणे उलगडत जाते. आम्ही संकुचित झालो, स्वतःपुरती जगणारी माणसं झालो. आता दुसऱ्यासाठी काय करावं असं मला वाटत नाही. कधीतरी सांगतो, अरे चल ना त्या गावात महापूर आलाय, गावकरी बुडतायत, बाहेर काढूया, तो काढूया की, पण मला काय मिळणार? अरे चल ना ते पोरगा विहिरीत बुडायला लागलाय, त्याला वाचूया, अरे वाचूया की, पण मला काय मिळणार? अरे चल ना जरा गावासाठी ग्रामस्वच्छता अभियान राबवूया, अरे राबवूया की, पण मला काय मिळणार? अरे आई बापाने जन्माला घातलंय, त्यावेळी त्या आई बापाने सुद्धा तुला विचारलं नसेल, अरे तुला जन्माला घालतोय पण आम्हाला काय मिळणार? कशाचा विचार करतोस आणि कशाचे प्रश्न टाकतोस? आमच्या आयुष्याचं तत्वज्ञान आम्हाला कळालं का? ज्याने कुणी तुम्हाला नियतीने जन्माला घातला असेल, की नियती सुद्धा तुम्हाला हेच विचारलं असेल ना, अरे तुला जन्माला घालते पण मला काय मिळणार? ते जे द्यायचंय ते आम्ही पुरं केलंय का? ते जे आमच्या जगण्याचं कृतार्थ सार्थक आहे ते आम्ही पुरं केलंय का? याचा विचार आम्हाला काहीतरी करता आलं पाहिजे. पण आम्ही संकुचित झालो. समाजाचा विचार नाहीयेत आमच्या मनात. आम्ही फक्त आपल्या पुरते, आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, एवढं फक्त वर्तुळ झालं आमचं. आम्ही याच्यात मशगूल व्हायला लागलो. आम्ही याच्या पुरतेच फक्त जगायला लागलो. परवा एका हायवेच्या कडेला उभा होतो. एक आंधळा होता, दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हतं. त्या आंधळ्याला रस्त्याच्या पलीकडे जायचं होतं, पण धाडस करवत नव्हतं. आपण आंधळे, आपल्याला दिसत नाही, पाऊल उचलायचो, चुकून वाहन यायचं, उडवून टाकायचं, धोका नको, त्यापेक्षा इथं थांबू. कुणीतरी डोळस माणूस येईल, कुणीतरी चांगला माणूस येईल, त्याला आपण विनंती करू, मी आंधळा आहे, मला दिसत नाही, मला रस्त्याच्या पलीकडे सोडता का? तो चांगला माणूस आपल्याला सोडेल. वाट बघावी. आंधळा वाट बघत थांबला. तोपर्यंत एक डोळस माणूस तिथं आल्याची त्याला चाहूल लागली. हा आंधळा त्याच्याजवळ गेला, त्याला सांगू लागला, मी दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे, मला दिसत नाही, मला रस्त्याच्या पलीकडे जायचं आहे, मला रस्ता क्रॉस करून द्यायला मदत करता का? हा चांगला असणारा माणूस म्हटला, 2 रुपये देत असला तर पलीकडे सोडतो. आमच्या जगण्याची पातळी इतक्या खालच्या थरावर आली. आम्ही प्रश्न विचारायला लागलो की मला काय मिळणार? आमच्यासारखा एखादा म्हणतो, अरे चल ना जरा समाजासाठी जगूया, नाही मला काय मिळणार? आम्ही फक्त या एका मला काय मिळणार या एका प्रश्नाच्या गर्भात व्हायचं असेल तर पुन्हा आंबेडकर हवी आहेत. अरे त्यांच्या काळात त्यांनी केलंच ना, आता तुम्हाला काय करायला जन्माला घातलंय? तर त्यांनी येऊन पुन्हा सगळं करावं, तर तुम्ही जन्माला कशाला आला? तुम्ही काय करता येऊन इथं? पुन्हा शिवाजीनीच यावं, पुन्हा शाहूनीच यावं, पुन्हा फुलेनीच यावं, पुन्हा सगळ्यांनी यावं, तर तुम्ही काय करणार? आम्ही मस्त म्हणजे जगणार बस. आमच्या आयुष्याचं तत्वज्ञान काय मग आहे ना? सामर्थ्य आमच्या. ती माणसं काय आभाळात नाही पडली. शिवाजी काय छत्रपती म्हणून नाही जन्माला आले. साधी माणसं तुमच्या आमच्या सारखी या सामान्यत्व त्यांच्या सामान्यात्व उभारलं त्यांनी. कर्तृत्वानं फुललं. दुःखाची जाण होती. दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं ना की यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. संवेदनाशील माणसं होती, सर्जनशील माणसं होती, नवनिर्मितीक्षम माणसं होती. जगण्याचं तत्वज्ञान कळालं होतं. काय जन्माला आलो हे बघलं होतं. याच्यासाठी झटली होती माणसं. आम्हाला ते शोधावं लागेल. तर त्या जयंती पुण्यतिथीचा अर्थ आहे, तर त्या स्मृती सोहळ्याचा अर्थ आहे. आमच्या आयुष्यामध्ये ते तत्वज्ञान आम्हाला भरावं लागेल, तर निश्चितपणे आमच्या जगण्याला अर्थ आहे. सामर्थ्य आमच्या, करू शकतो आम्ही ते. फक्त ते सामर्थ्य आम्हाला कळालं पाहिजे, ते सामर्थ्य आम्हाला ओळखता आलं पाहिजे. एक शिवाजी जर स्वराज्य उभा करत असेल तर आम्ही सुद्धा स्वराज्य उभा करू शकतो. ती क्रांती घडवू शकतो. परिवर्तनाच्या वाटेवरती वाटे सुरू होऊ शकतो. ती क्षमता आहे आमच्यात. आम्हाला आमची ओळख पटली पाहिजे. हे आम्हाला सांगितलं, ते आम्हाला कळालं. हजारो वर्षापूर्वी आमच्या संस्कृतीने आम्हाला तो मंत्र दिला की तुमचं सामर्थ्य ओळखून घ्या. त्या मंत्राचं नाव आहे अध्यात्म. अध्यात्म याचा अर्थ देवा धर्माचं ज्ञान नाही. अध्यात्म याचा अर्थ या धर्माचं त्या धर्माचं ज्ञान नाही. अध्यात्माचा अर्थ आहे आत्म्याचं ज्ञान. कुणाच्या आत्म्याचं? दुसऱ्याच्या आत्म्याचं नाही, स्वतःच्या आत्म्याचं ज्ञान. स्वतःच्या आत्म्याचं ज्ञान करून घेणं याचा अर्थ अध्यात्म. स्वतःचं सामर्थ्य ओळखणं याचा अर्थ अध्यात्म. स्वतःचं समर्थपण जाणणं याचा अर्थ अध्यात्म. स्वतःची कृती संपन्नता जाणणं याचा अर्थ अध्यात्म. आपण काय करू शकतो हे बघणं याचा अर्थ अध्यात्म. आपण जग बदलवू शकतो हा विश्वास याचा अर्थ अध्यात्म. हे अध्यात्म, तिथं भक्ती. पण अलीकडचं आमचं अध्यात्म वेगळ्या वाटेवर गेलं. आम्ही फक्त भक्तीचे शिलेदार झालो. आमची भक्ती सुद्धा टेम्पररी, सिझनेबल अँड रिझनेबल, कामापुरती. रात्रीच्या 12 वाजता रस्त्याने निघालेलो असतो. अचानक मध्येच एक पिंपळ लागतो. कुणीतरी ज्येष्ठांनी सांगितलेलं असतं या पिंपळावर मुंजा राहतो. रात्रीच्या 12 वाजता तो पिंपळ लागलाय की तोंडाने सुरू होतं राम 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 राम. पिंपळ पार होईपर्यंत राम राम राम. दिवसाच्या 12 वाजता त्याच पिंपळा खालून 50 वेळा यरझऱ्या मारतो. तोंडात एकदा राम येत नाही. एखादा विचारतो असं करे, रात्री भीती होती, दिवसा कोण धरतय? संकट आलं की देव आठवला, अडचण आली की देव आठवला, झुंज आली की देव आठवला, इतर वेळी नाही. सिझनेबल झाली भक्ती आमची. आम्ही भक्त तरी कसे 4-5 जण असतो. मंदिरात जातो, चपल्या बाहेर काढतो, चौघात शिरतो, 5व्याला बाहेरच उभा करतो. चौघातला एक जण म्हणतो तू इथंच थांब, आधी आम्ही पाया पडून येतो.
आम्ही आल्यावर मग तू जा. तू म्हणतो का नाही एकदम सगळी आत गेलो तर चपल्या जागेवर राहायचं नाही. अरे मला काही कळत नाही, देवाच्या दर्शनाला निघालाय, देवाला शरण निघालाय आणि तो तुझा आतला देव तर तुझ्या बाहेरच्या चपलीचं रक्षण करू शकत नसेल